हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आपण परत निघतोय नाशिक दर्शनासाठी. तर आज आपण सर्वात अगोदर जाऊ नवशा गणपती येथे, त्याच्यानंतर सोमेश्वर आणि मेन म्हणजे तुम्हाला सोमेश्वर येथील धबधबा पण दाखवायचा आहे. तर चला आमच्यासोबत आमच्या या प्रवासामध्ये. मित्रांनो, आलेलो आहे आपण नवशा गणपती येथे. तर चला आपण जाऊया मंदिराकडे आणि घेऊया दर्शन. अरे भाई, काय म्हणतो? काय नाही, कुठं आला? आलो तू फिरायला. एकटाच आहे का, कोणाला घेऊन आला? एकटा. चल ना मग, आम्ही पण जातोय. कुठं पण असतो. चला कधी. मित्रांनो, हा आहे आपल्या नवशा गणपतीचं मंदिर. इथे अशी मान्यता आहे की इथे नवस केलेला पूर्णच होतो आणि पूर्ण झाल्यानंतर श्रद्धाळू इथे या घंट्या बांधत असतात. तर तुम्ही बघू शकता इथे किती घंट्या ह्या बांधलेल्या आहेत. हे यामुळे आहे की इथे येऊन लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, ज्यांचा छोटा नवस असेल छोटी घंटी, मोठा नवस असेल मोठी घंटी. नवस करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्ही इथे येता प्रभू शंकरांच्या पिंडीजवळ. त्यानंतर इथे नंदीच्या कानामध्ये तुम्ही तुमचा नवस किंवा तुम्हाला काय हवे ते मला बोलू शकता. त्याच्यानंतर तुमचा नवस हा पूर्ण होतो. पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इथे येऊन तुमच्या नवसासाठी एक घंटी बांधू शकता. तर मित्रांनो, दर्शनानंतर आपण आलो आहे बोटिंगसाठी. चला आपण करूया बोटिंग. ही आलेली आहे बोट.
मित्रांनो बघू शकता तुम्ही, आलेलो आहे आपण बोटीमध्ये. आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, पाणीच पाणी आहे. आणि आज आम्हाला इथं मिळालेले आहेत आमचे मित्र महेंद्र पान पाटील. तर चला त्यांना भेटूया, बोलूया की ते आज इथे कशासाठी आले होते. मग महेंद्र, कसं काय आले होते तुम्ही इकडं? बस काही नाही, नौशाखांबद्दल आलो तसंच फिरायला. फिरायला कसं वाटतं मग बोटीमध्ये बसून? आज तर छान वाटतं ना. मग हा पहिला टाइम आहे बोटीत बसायचा की या अगोदर पण बसला? फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम आहे. हा, कशी येते मजा? मस्त मजा येते. भारी आहे तुमचं. आता मित्र आहेत सोबत, मग काय करायचं, हा, करायचं थोडं एन्जॉय म्हणून. एन्जॉयमेंट. वरून संडे आहे का? हा. चला चला, भारी आहे भारी आहे. पोहणं येतं का तुम्हाला? हा? पोहणं नाही हो. एकदा उडी मारून बघ ना. नाही नाही, अरे बघ. तुझ्या उडी मारायला. तर बघू शकता तुम्ही, छोट्या मोठमोठ्या नावांमध्ये असे भरपूर पॅसेंजर बसता, पण एन्जॉय करताय लाईफ सर्व इथे. यामुळे फिरायला यायला हवं. आता एन्जॉय नाही करणार महेंद्र साहेब तर कधी करायचं? मग म्हातारे झाल्यावर? आता झालं पण एन्जॉय करायचं. असं काही नाही, आता हे वय निघून जाईल तर काय कामाचं नाही ना. हा, ते पण आहे. आयुष्यात सर्व गोष्टी केल्या पाहिजे एकदा. कळून घ्या, झेंडा आला आपला. आणि तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आलेलो आहे आपण बोटीमध्ये. मी महेंद्र आणि आपले कॅमेरामॅन गुड्डू साहेब. त्यांचा मस्त राजा महाराजांसारखे बसलेले आहेत. आणि आम्हाला मेहनत करायला होता पॅन्डल मारून मारून. हा, एकदम तुम्ही स्टाईल बघू शकता साहेबांची बसण्याची.